बुलेटिनमध्ये आता सविस्तर घडामोडींना सुरुवात करूया। नाशिकहून निघालेल्या शेतकऱ्यांचा लॉंग मार्च मुंबईच्या वेशीवर थडकलेला आहे। थोड्याच वेळात किसान सभेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे, त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मंत्रिमंडळामध्ये ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संबंधित मंत्री आणि अधिकारीही उपस्थित राहणार आहेत। आजच्या बैठकीतून तरी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार का, याकडे शेतकऱ्याचं लक्ष आहे। दरम्यान आमचं समाधान झालं तर मार्च थांबवू, अन्यथा मोर्चा सुरूच राहील, अशी भूमिका किसान सभेच्या नेत्यांनी घेतली आहे। वन जमिनीच्या जे प्लॉट दिलेले आहेत ते एकदम नगण्य प्लॉट दिलेले आहेत। 20 गुंठे, 30 गुंठे, 40 गुंठे, 5 गुंठे। तर आमचं असं म्हणणं आहे का आमच्या ताब्यात जेवढी जमीन आहे, जेवढा प्लॉट आहे तो पूर्णच्या पूर्ण 4 हेक्टरपर्यंत तो पूर्ण मिळाला पाहिजे। व्यवस्था आम्ही आमची स्वतः केलेली आहे। हे मैदान आम्हाला उपलब्ध झालं ही एक गोष्ट सोडली तर आमचा शिदा आम्ही स्वतः आणला आहे। आम्ही रात्री त्याचा स्वयंपाक केला, आम्ही जेवलो। आता सकाळचा नाश्ता पण आम्ही केला। याच्याकरता आम्ही कुणाची मदत घेतलेली नाही शासनाची वगैरे, पण शासनाने मात्र आरोग्य सुविधा ज्या काय असतील, इथले लाईट्स आहेत हे आम्हाला पुरवले, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। आपण शेतकरी बघतोय, हा नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा आहे। मागण्यांकरता हे लाल वादळ नाशिकहून निघालं, मुंबईच्या वेशीवर थडकलेलं आहे।